शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 2000 ऐवजी 7000 रुपये मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 7000 रुपये मिळणार। सरकार देणार शेतकऱ्यांना बोनस, फक्त ही 2 कागदपत्र आवश्यक। पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे। पीएम किसानचा 23व्या हप्त्याची नियोजन आता झालेला असून तो जुलै महिन्याच्या या तारखेला जमा होणार असं सरकारने सांगितले। पण त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता 9वा जमा होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता 7000 रुपये मिळणार। राज्य सरकारमार्फत नमो शेतकरी योजनेकरता प्रत्येक वेळी 2000 रुपयांचा हप्ता दिला जायचा, पण तो हप्ता आता वाढलाय। तब्बल 5000 रुपये वाढून तो 7000 रुपये झालाय। फक्त 2 कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असतील तर नमो शेतकरी योजनेचे 7000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वाढीव रक्कम आता टाकण्यात येणार। फक्त 2 कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून गेली आहे। 7000 रुपये मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम देखील लावण्यात आलेले आहेत। हे 7000 रुपये जे आहेत ते सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की 7000 रुपये फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार की ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्र असतील। मग कोणते आहेत ते 2 कागदपत्र? काय पात्रता आहे 7000 रुपये मिळवण्यासाठी? कोणत्या शेतकऱ्याला 7000 रुपये मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही? कोणती 2 कागदपत्र तुम्हाला ताबडतोब जमा करायला लावली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र शेतकऱ्यांसाठी 7000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा आता करण्यात आली। 5 मिनिटांपूर्वीच एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील या घोषणेला दुजोरा दिला आहे। एक GR देखील काढलेला आहे। या GR मध्ये शेतकऱ्यांना 7000 रुपये देण्याचं वचन देण्यात आलंय। आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील या निधीला मंजुरी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आता समोर आली। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र असणार त्यांनाच हा धनलाभ मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 7000 रुपये मिळणार। यासाठी फक्त ही 2 कागदपत्र आणि 2 महत्त्वाच्या पात्रता आणि नियमात बसणं तुम्हाला जाणून घ्यावं लागेल। पहा, सगळ्या जिल्ह्यामध्ये याचं वाटप होणार नाही। काही विशेष जिल्हे याच्यात निवडलेले आहेत, तर टप्प्याटप्प्याने क्रमवार आपण माहिती पाहतोय। तर शेतकरी मित्रांनो, एक योजना राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पद्धतीनं सरकारने राबवण्याचा विचार केलाय। पहा, प्रत्येक वेळी जे नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपये यायचे, पीएम किसानचा निधी यायचा 2000 रुपये यायचे, तर यावेळेस आता नमोचे 7000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर आता पूर्वीच जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की नमोचे 6000 रुपये एका वर्षाचे आणि पीएमचे 6000 रुपये एका वर्षाचे, असे टोटल 12000 रुपये पूर्वी मिळायचे। पण आता सरकारने वेगळा निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात आता वाढ झाली, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 7000 रुपयाचा हप्ता मिळणार। आता तुम्ही म्हणाल, कुठे योजना, कोणत्या राज्यात सुरू झाली, सरकारकडे काय लय पैसे झाले की काय? पण लक्षात घ्या, आंध्र प्रदेशमध्ये योजना राबवली गेली आहे। आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत विशेष 5000 रुपये केली। आंध्र प्रदेश शेतकऱ्यांच्या खात्यात आता 7000 रुपये रोख रक्कम जमा झालेली आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलाय, कारण की चंद्रबाबू नायडू हे केंद्र सरकारमध्ये NDA सरकारमध्ये आहे, म्हणजे भाजप बरोबरच आहे। त्यामुळे तिथे जी योजना राबवली जाते त्याच्यावर भाजपचंच नियंत्रण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात तर भाजपचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना हे 5000 रुपये मिळणार आणि याचा दुजोरा सध्याच्या सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात देखील दिला गेलाय। आता पहा, पण याचा जो लाभ आहे तो सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही। शेतकऱ्यांकडून कागदपत्राची एक पात्रता त्यांची तपासली जाणार आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार। त्यामुळे जे शेतकरी लवकरात लवकर ही कागदपत्र जमा करतील, जे शेतकरी अटीला बांधून नियमात बसतील, फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत आणि जे बसणार नाही त्यांना 2000 मिळणार। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुराव्यासहित माहिती दाखवणार आहे। पहा, जर तुम्हाला फक्त 2000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही इथेच बंद करू शकता आणि जर 7000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काय करायचं, यासाठी हा व्हिडिओ जर पुढचे 2 मिनिटं पाहिला तर नक्कीच तुम्हाला 7000 रुपये मिळतील। आता नमोचा हप्ता 7000 रुपये कुणाला मिळणार? तर सरकारने एक आकडेवारी जाहीर केली, तो आकडा आहे 46 लाख। होय, 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर 2 कागदपत्र जी आहे ती द्यायची त्या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे। आता मग याच्यासाठी कोणत्या कोणत्या क्षेत्रातले शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत, कोणते नियम याच्यामध्ये लागलेले आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। पहा, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवत असताना सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार नाही, हा मुद्दा लक्षात घ्या।
फक्त 10 जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ही योजना राबवली जाणार. म्हणजे जुलै 2026 हा जो महिना आहे त्याच्यामध्ये 10 जिल्ह्यात पैसे येणार आहे. आता पहा, 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाणार. मग कोणते जिल्हे आहेत, त्यातल्या त्यात कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, सगळी माहिती आपण स्पष्ट करतोय. पहा, योजनाचा पहिला टप्पा सुरू झालाय. पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे असणार. मग हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्ये याचा लाभ मिळणार आहे. पहा, आता याच्या माध्यमातून 2 कागदपत्र सरकार तुमच्याकडून मागवतंय. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, याची नवीन प्रक्रिया आहे. पूर्वी तुम्हाला नमोचे जे हप्ते होते ते आपोआप यायचे. पीएमचा हप्ता आपोआप जमा व्हायचा. आतापर्यंत नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. पण यावेळेस 5,000 रुपये वाढीव द्यायचे आहे. त्यामुळे याची प्रक्रिया बदलली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये तुम्हाला जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत मिळणार आहे. त्याची तारीख पुढे सांगतोच. पण त्याचबरोबर 7,000 रुपये जे आहेत तर हे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार. म्हणजे पहा, पीएमचे पैसे केंद्राकडून येतात आणि राज्याचे पैसे जे नमोचे योजनेचे आहेत तर ते 5,000 रुपये प्लस तुम्हाला जे आहे ते राज्य सरकारकडून मिळणार. आता पहा, हा जो निर्णय आहे याला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की 2 कागदपत्रांची अट आहे. आता हा निर्णय घेण्यामागे एक कारण होतं की पीक विमा, कर्जमाफीची योजना याच्यामध्ये बराचसा विलंब झालाय. कर्जमाफी अजूनही शेतकऱ्यांना पूर्ती मिळालेली नाहीये. आता काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आणि पाऊस लगेच बंद झाला. काही ठिकाणच्या पेरण्या आता वाया जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग यामुळे शेतकऱ्यांचे कुठेतरी अश्रू पुसण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. पहा, आता नमोचा हप्ता 2,000 रुपये आणि 5,000 रुपये अतिरिक्त बोनस असे टोटल 7,000 रुपये तुम्हाला मिळणार. फक्त यासाठी पात्रता काय असणार, कोणाला 7,000 रुपये मिळणार आणि कोणाला 2,000 रुपये मिळणार याची यादी आपण लगेच पाहतोय. आता पहा, 10 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात योजना सुरू झाली. मग याचा अर्थ असा नाही की बाकीच्या जिल्ह्यात मिळणार नाही. आता योजना पहिल्यांदा सुरू झाली म्हणजे प्रथम टप्प्यात 10 जिल्हे घेतलेत. बाकीच्या 26 जिल्ह्याचा नंबर हळूहळू लावला जाणार. शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. आता पाहूयात कोणते 10 जिल्हे असणार, 7,000 रुपयाची रक्कम कशी जमा होणार, सगळी माहिती पाहूयात. आता पहा, अकोला जिल्ह्यामध्ये योजना राबवण्यात येणार. अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 7,000 रुपयाचा लाभ मिळणार. म्हणजे नमोचे 2,000 आणि 5,000 रुपये बोनस. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7,000 मिळणार. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा जिथे देखील हा 5,000 बोनस मिळणार आहे. मग आता हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर पहा, परभणीमध्ये 7,000 रुपयाचं वितरण होत आहे. त्याचबरोबर इकडं मराठवाड्यातला जालना जिल्हा तिथेही याचं वितरण होणार आहे. तर हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यात जमा होणार आहे. आता यासाठी लागणारी कागदपत्र लक्षपूर्वक ऐका. पहिलं कागदपत्र फार्मर आय डी कार्ड. फार्मर आय डी कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच हा बोनस मिळेल. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डुप्लिकेट फार्मर आय डी कार्ड त्याला कोणीतरी दिलेलं आहे, ते चालणार नाही. तर ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरून तुमचा फार्मर आय डी कार्ड जो नंबर आहे तर तो नंबर तुमच्याकडे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला. आता बरेचसे शेतकरी काय आहेत, अल्पभूधारक आहे पण त्यांचं उत्पन्न वाढलंय, घरात सरकारी नोकर आहे, इकडून तिकडून उत्पन्न येते. तर अशा पद्धतीचे शेतकरी चालणार नाही. 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणं गरजेचं आहे. आता पहा, ही जी योजना आहे सध्या आंध्र प्रदेशात लागू झालेली आहे आणि तिथेही ही योजना जी आहे तर ती साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्याचा विचार सरकार करते. पण त्याआधी तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आत काढून घ्या. फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढलेलं आहे का हे नक्की काढून घ्या. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा होऊ शकते. पण त्याआधी तुम्हाला या जुलै महिन्यात पीएम किसानचा 23वा आणि नमोचा जो 9वा हप्ता आहे तो जमा होणार आहे. आता तुम्हाला याआधी किती हप्ते जमा झाले नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.